प्रेमाचे, मैत्रीचे व शांततेचे प्रतीक जर कोणते फूल असेल तर ते म्हणजे गुलाब. 12ही महिने ज्या फुलाला मागणी असते ते फूल म्हणजे गुलाब. अत्तर, सुगंधी तेल, गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने आपल्याला गुलाबापासूनच मिळतात. गुलाबाची फुले आपल्याला केश शृंगार करण्यासाठी, पुष्प सजावट करण्यासाठी, फुलदाणी सजावट, हार, गुच्छे बनवण्यासाठी याचा आपल्याला चांगला वापर होतो. तसंच गुलाबापासून आपले स्किन डिसेस क्लिअर होतात, रॅशेस क्लिअर होतात, ट्रेस कमी होतो, आय पेन कमी होतात, डायरिया ट्रीट होतो, तसंच आपला कफ देखील क्युअर होतो. असं एक ना अनेक गुलाबाचं आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा हीच निष्ठा यावर. चला तर मग आज आपण बघूया गुलाब लागवड तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, सध्या फुलशेती ही महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे. यामध्ये गुलाब शेती हा महत्त्वाचा उद्योग आपला ठरत आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं की गुलाबाचं अनन्यसाधारण म्हणजे फॉरेन एक्सचेंज देणारं जर कुठलं पीक असेल तर ते गुलाब आहे. आणि गुलाबाची लागवड आता पूर्ण आपल्या देशभर सर्वकडे सुरुवात झाली. म्हणजे खास करून तुम्हाला जर बघितलं आपला दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगड, लखनौ व बँगलोर. पण शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण गुलाबाला ग्रीन हाऊसमध्ये लावायला पाहिजे किंवा पॉली हाऊसमध्ये लावायला पाहिजे. तर तसं नाही शेतकरी बंधूंनो, आपण त्याला ओपन फील्डमध्ये देखील आपण त्याला लावू शकतो आणि त्याचं आपल्याला चांगलं उत्पन्नही भेटतं, चांगलं फुलाची क्वालिटी भेटते जनरली वगैरे. आणि आपण शहरामध्ये आपण त्याला एक फूल किमान 5 ते 7 रुपयाने आपण त्याला विकू शकतो. तुम्हाला शेवटी मी अर्थकारण सांगणारच आहे. सर्व फुलामध्ये आपल्याला गुलाबाचं वरचं स्थान हे तर सर्वांना माहितीच आहे, कारण त्याच्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे ज्या काही समजा डेव्हलप कंट्रीज म्हणजे आपलं इंडिया असेल तर आपल्याकडे जनरल आता गुलाबाची लागवड होत आहे. म्हणजे आफ्रिका असेल किंवा आशियन कंट्रीमध्ये किंवा युरोपमध्ये आता त्याची लागवड होत आहे. आणि युरोपामध्ये तर प्रचंड मागणी आहे आपल्या या गुलाबाखाली. आणि जर बघितलं आपण तर गुलाबाच्या फुलांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% फुलांचा खप हा एकट्या युरोपमध्ये होतो आणि अवघे 5% फुलं ही आपल्याला आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये विकली जातात. म्हणजे विचार करा, सर्वात जास्त फॉरेन एक्सचेंज देणारं जर कोणतं पीक असेल तर ते म्हणजे गुलाब. गुलाबासाठी काही खूप मोठं टेक्निक लागतं अशातला भाग नाही आहे. फक्त व्हिडिओ आपण एकदा काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पूर्ण ऐका, जेणेकरून आपलं पूर्ण शंकाचं समाधान हे होऊन जाईल. गुलाबासाठी जर बघितलं आपण तर साधारण 50 सेंटीमीटर खोल म्हणजे काळी जमीन किंवा जी चिकन माती जरी जमीन असेल पण तिची खोली कमीत कमी 50 सेंटीमीटर असेल व ज्या जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 दरम्यान असेल अशी जमीन ही गुलाबासाठी अत्यंत चांगली मानली जाते. मग कारण की खोली का म्हटलं मी तुम्हाला, कारण की याची मुळे हे जवळपास खोल जातात म्हणून त्याला 50 सेंटीमीटर खोलीची गरज आहे. फक्त त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होणारा असावा व त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची देखील चांगली असावी. हवामान जर बघितलं तर गुलाबासाठी थंड व कोरडे हवामान मानवतं. आपण बघितलं असेल हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला फुलं येतात. तसं बघायला गेलं तर गुलाबाला 12ही महिने फुलं येतात. असं काही नाही की फक्त हिवाळ्यामध्ये, पण हिवाळ्यामध्ये त्याची बेटर क्वालिटी जनरली असते. आणि याला कमीत कमी 15 डिग्री सेंटीग्रेड तर कमाल 28 डिग्री सेंटीग्रेड त्याला तापमान हे मानत असतं. आणि जर याची आपण आर्द्रता बघितली, आपण सापेक्ष आर्द्रता ह्युमिडिटी कमीत कमी 60 ते 65 असावी, म्हणजे जर चांगला असतो. आता हे झालं आपलं जमीन आणि हवामानाचं. पण महत्त्वाची गोष्ट असते कुठलं जात आपण निवडावी, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं किंवा आपल्या फुलाला मागणीही असू शकते. म्हणून म्हणतो आपण जर तुमचं बियाणं चांगलं असेल तर तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल, तुम्हाला त्याची मागणी चांगली भेटेल. म्हणून जात जर बघितलं आपण या गुलाबाच्या वाण ज्याला जर बघितलं आपण तर गुलाबाचे विविध रंगाच्या जाती आता पूर्ण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. भरपूर काही नर्सरी, फक्त शक्यतोवर सरकार मान्य नर्सरीमधूनच आपण गुलाबाची फुलं ही गुलाबाची रोपंही आपण विकत घ्यायची आहे शेतकरी बंधूंनो. त्यात जर बघितलं आपण तर जवळपास आजच्या घडीला 150 जाती आहेत ओरिजिनल रोजच्या, म्हणजे जे खरे रोज आहेत त्याच्या 150 जाती आहेत. आणि जवळपास 2500 हायब्रिड रोजेस आहेत. हायब्रिड व्हरायटी जनरली रोजेसच्या आहेत. म्हणजे काय, ज्याला आपण क्रॉस केलेलं आहे. म्हणजे कसं बघा, आपण जर व्हरायटीचा विचार जर केला तर फर्स्ट रेड, मोबिल्स,
त्यानंतर स्कायलाईन, बियांका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, बोर्डो, सुपर स्टाईल, समुराई, हायब्रिड टी, फ्लोरिबंडा, पॉलियंता, मिनिएचर म्हणजे छोटे गुलाब, वेली गुलाब, रानटी गुलाब, अशा एक ना अनेक भरपूर वाण आपल्याला सध्या पूर्ण नर्सरीमध्ये अवेलेबल असतात. फक्त आपल्याला ते घेताना काळजीपूर्वक आणि निरोगी रोप आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे यापैकी जर बघितलं आपण तर हायब्रिड टी व फ्लोरिबंडा या जातीची लागवड आपण जर बघितलं तर कमर्शियल लेवलला आपण त्याला करत असतो, त्याची मागणी पूर्ण याच्यामध्ये जास्त आहे. आता मशागत तुम्हाला पहिले सांगितलं आपण ती चांगली जमिनी. आता हे झालं आपलं जाती निवड. आता आपल्याला जमिनीची मशागत करणं गरजेचं. म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये जरा 1 ते 2 नांगरटी करून घ्यायची, ढेकळे पुरून मग त्याला व्यवस्थित त्याची रिजेस अँड फरोज किंवा तुम्ही त्याला फ्लॅट बेडवर देखील लावू शकतात. फक्त ड्रेनेज लाईन व्यवस्थित काढून द्यायची आहे आणि मग तुम्ही त्याला निर्जंतुकी ज्याला म्हणतो आपण स्टेरलाइज देखील करून देणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्याच्यावर कमीत कमी 7 ते 8 टन शेणखत तुम्ही त्या जमिनीमध्ये टाका. जिप्सम जे काही फ्लोरेट वगैरे जे काही लागेल ते सर तुम्हाला अप्लाय करून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रिव्हेन्शन होऊन जाईल. म्हणजे तुमची शेती ही माती ही तुमची स्टेरलाइज होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जर लागवडीच्या पद्धतीमध्ये आपण जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर तुम्हाला पहिले सांगितलं सपाट वाफावर देखील तुम्ही ते लागवड करू शकतात. म्हणजे साधारण 2 रोपातलं अंतर 25 सेंटीमीटर आणि 2 ओढीतलं अंतर 80 सेंटीमीटर. म्हणजे 75/30 किंवा 80/25 अशा पद्धतीने आपण त्याची लागवड ही करायची आहे. किंवा 80/40 देखील आपण जर केलं गादी वाफावर तर देखील याचा आपण चालू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि साधारण गुलाबाची लागवड आपल्याला जर बघितलं आपण तर जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपण लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजे एका चौरस मीटरमध्ये जर बघितलं आपण तर साधारण 6 ते 7 झाडं बसतात. आणि एका वाफ्यामध्ये जर बघितलं आपण त्याची लांबी जर बघितली आपण तर 60 सेंटीमीटर ठेवायची आहे आणि त्याची उंची साधारण 10 ते 15 सेंटीमीटर ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न येऊ शकतं. गुलाबाच्या चांगल्या पद्धतीची रोपे लागवडीसाठी वापरावीत. तुम्हाला मी पहिले सांगितले कलमे झालेली रोपे जे काय असतात, म्हणजे ज्याच्या कलमे कोणकोणते कलमे झालेले असतात, रोजा इंडिकावर जर कलम केला असेल किंवा ओडोराटा, रोजा मल्टीफ्लोरा, एडवर्ड रोजेस, थॉर्नलेस दिल्ली, थॉर्नलेस बँगलोर या जातीचे खुंट वापरले जातात तुमच्या ग्राफ्टिंग करण्यासाठी. तुमच्या रोजेचा असं तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. गुलाबाचे रोपे जर बघितले आपण तर थोडेसे महाग असतात आणि ते एकाच जागी ते 5 ते 6 वर्ष टिकत असतात. म्हणून रोपे लावताना आपण 24 तास अगोदर त्याला पाणी देणं गरजेचं असतं. आणि एकदा का पाणी दिलं की प्रतिबंधात्मक विचार ज्याला म्हणतो आपण, म्हणजे पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, कीड आणि रोग व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता कीड आणि रोग व्यवस्थापन जर बघितलं शेतकरी बंधूंना आपण तर या गुलाबामध्ये कीड जर बघितली आपण तर गुलाबी मावा, ज्याला गुलाबावर येणारा मावा असेल, पाने गुंडाळणारी अळी असेल, कोळी असेल ज्याला माईट म्हणतो आपण, थ्रिप्स म्हणजे तुडतुडे, कॉटन कुशन स्केल किंवा आपण त्याला मिलीबग पिठ्या ढेकून देखील म्हणतो आपण, तसेच सूत्रकुमी, निमॅटोड वगैरे असतात. रोगाचा जर विचार केला आपण तर शेंडेमर, भुरी, ब्लॅक स्पॉट ज्याला म्हणतो आपण, काळे ठिपके पडतात रोजांच्या पानावर, रस्ट म्हणजे तांबेरा, केवडा, रोजेटी डिसीज इत्यादी प्रमाणात याच्यावर कीड आणि रोग येत असतात. आता जर तुम्हाला किडीचं कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला साधारण ॲसिपेट किंवा बायोफेन्थ्रिन, सायपेथ्रिन, लॅम्बडा, स्पिनोसिड, नीम ऑइल इत्यादी साधारण 1 ते 2 ml प्रति 10 लिटर पंपात घेऊन तुम्हाला आलटून पालटून 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला फवारणी ही प्रत्येकी 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला फवारणी करायची आहे. तसंच आपलं रोगाची जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला साधारण जर बघितलं आपण तर 10% म्हणजे शेंडेमरचं कंट्रोल करायचं असेल तर छाटलेल्या भागास 10% बोर्डो पेस्ट लावून द्यायची आहे आणि मग नंतर 0.1% कार्बन डायझमची फवारणी करायची आहे. किंवा आपण म्हणतो मँकोजेब, तसेच डिनोकॅप 0.05% 1 ml प्रति 1 लिटर. तसंच जर बघितलं आपण तर ट्युबॅकॅनाझॉल, ट्रिटिकॅनाझॉल, नीम ऑइल किंवा कुठलंही प्रॉपिकॅनाझॉल, थायोफॅनासाइट, मिथाईल किंवा कुठलंही सिस्टेमिक फंजिसाईड आपल्याला चांगल्या पद्धतीने शेंडेमर, भुरी, ब्लॅक स्पॉट, रस्ट म्हणजे तांबेरा, केवडा किंवा रोज डिसीज ज्याला म्हणतो आपण RRD यांच्यावर चांगल्या प्रकाराला प्रभावी नियंत्रण आपल्याला करता येतं. म्हणून शेतकऱ्यांनी या कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. आपल्याला
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, शक्यतोवर जर असेल तर तुम्हाला जर दिसलं की झाडावर रोग आला आहे किंवा कीड आला आहे तर त्याचा जो काही भाग असेल तो काढून फेकून द्यायचा आहे. पानं असेल तर त्याला कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन करून द्यायचं आहे. जे काही तुम्हाला वाटलं की आता रोग येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह फवारणी करून देणं गरजेचं आहे, नीम ऑइलचे वगैरे. अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर चांगल्या पद्धतीने तुमचं गुलाबाचं पीक हे कीडमुक्त व रोगमुक्त हे राहू शकतं. आता सर्वात महत्त्वाचं असतं ट्रेनिंग ऑफ रोज प्लांट, ज्याला म्हणतो आपण झाडांना वळण देणे. आता वळण देणं म्हणजे काय की झाडांना आपल्याला वाढीच्या काळात लहान असतानाच ज्या काही तुमच्या कड्या असतील या कड्या आपण काढून टाकायच्या आहेत. म्हणजे साधारण 6 महिन्यानंतर फुल द्यायला सुरुवात होतं, पण पीक लावल्या आपल्याला 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर तुम्हाला कड्या दिसतात. त्या कड्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, त्या कड्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि जमिनीपासून 20 ते 30 सेंटीमीटर अंतरावरच्या ज्या काही मोठ्या फांद्या असतील त्या सर्व आपल्याला छाटून टाकायच्या आहेत. त्यानंतर मग छाटल्यानंतर आपल्याला 3 ते 4 किंवा फार तर 6 महिन्यानंतर आपल्याला कळ्या यायला सुरुवात होतात. आणि त्या कळ्यांना जो काही अन्न पुरवठा असतो म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये वगैरे हे सर्व त्याला भेटत असतात. आता सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आपलं अन्नद्रव्याचा जर विचार केला शेतकरी बंधूंना आपण, तर साधारण प्रति झाडचा विचार जर केला आपण तर 5 ते 10 किलो शेणखत आपल्याला द्यायचं आहे एका झाडासाठी. 30 ग्राम नत्र, 30 ग्राम स्फुरद आणि 30 ग्राम पालाश आपल्याला लागवडीच्या वेळी द्यायचं आहे. आणि लागवड झाल्यानंतर म्हणजे साधारण जर बघितलं आपण तर 1 वीक नंतर 400 ग्राम नत्र, 200 ग्राम स्फुरद आणि 200 ग्राम पालाश प्रति झाड प्रति आठवडा आपल्याला देणं गरजेचं आहे. एकदा शेतकरी बंधूंना पुन्हा सांगतो, 5 ते 10 किलो शेणखत प्रति झाड, 30 ग्राम नत्र, 30 ग्राम स्फुरद आणि 30 ग्राम पालाश प्रति झाड लागवडीच्या वेळेस. लागवडीनंतर 1 ते 2 आठवड्यांनी आपल्याला 400 ग्राम नत्र, 200 ग्राम स्फुरद आणि 200 ग्राम पालाश आपल्याला प्रति झाड प्रति आठवडा आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणून का, कारण की आपल्याला गुलाबाचं अधिक उत्पन्न जर मिळवायचं असेल तर रासायनिक खत हे असतात हे अत्यंत बिग रोल आपल्याला त्याच्यामध्ये प्ले करतात. आता हे झालं आपलं NPK, पण आपल्याला कॅल्शियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट किंवा तुमचे इतर काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जे काही असतील वगैरे हे देखील आपल्याला देणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न हे येऊ शकतं. अमोनियम नायट्रेट आपण ते 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन ते आपण देखील 200 लिटर पाण्याचं द्रावण करून आपण तिला फवारू शकतो. आणि आपण जर हरितगृहामध्ये गुलाबाची लागवड केली असेल किंवा ठिबक सिंचनावर केली असेल तर आपण देखील त्याला ठिबकद्वारे पाणी द्या आणि तसं आपल्याला ठिबकद्वारे देखील आपण आपले जे काही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असतील हे देखील आपण त्याला अप्लाय करू शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय शेतकरी बंधूंनो, तर झाडांना विश्रांती देणं देखील अत्यंत गरजेचं असतं. असं विश्रांती देणं म्हणजे काय की आपल्या देशातून युरोपीय बाजारपेठेमध्ये फुलांची निर्यात प्रामुख्याने जर बघितलं आपण तर ऑक्टोबर ते एप्रिल या काळात आपण करत असतो. आणि या काळात थंडीमुळे फुलांचे ते उत्पादन होत नाही, कारण तिकडे थंडी जास्त प्रमाणात असते आणि आपल्याकडे कमी असते. पण आपल्याकडे उत्पन्न जास्त आहे तर तिकडे त्याला मागणी जास्त असते, म्हणून आपण त्यावेळेस त्याला पाठवतो आणि आपल्याला ते जास्त त्याच्यापासून आपल्याला नफा देखील मिळत असतो. म्हणून आपण ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत फुलाची निर्यात करणं आपल्याला फायदेशीर आपल्याला थोडंसं ठरतं. तसंच आपल्याला तिकडे थंडी असल्यामुळे काही वेळेस मागणी पण थोडीफार कमी जास्त असते, म्हणून ऑफ सीझनच्या काळामध्ये आपण त्या झाडांना विश्रांती देणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा समजा फुलांच्या मागणी नसतेच अशा वेळेस आपण काय करून घ्यायचं आहे, फुलांच्या ज्या काही कड्या असतील त्या तोडून घ्यायच्या आहेत सर्व किंवा कट करून घ्यायच्या आहेत, झाडाची प्रुनिंग करून घ्यायची आहे आणि झाडाला किमान 2 ते 3 महिने आपण त्याला विश्रांती देणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होतं की झाडाला फ्लश जो असतो आपल्याला फ्लावरिंगचा फ्लश हा जास्त येतो पुढच्या काळामध्ये. झाडांची पाने पिवळे पडत नाही. छाटणी जर व्यवस्थित केली आपण तर आपल्याला जास्त करून उत्पन्न चांगलं येतं आणि झाडाला शेप देखील चांगला येतो. म्हणून 30 ते 60 सेंटीमीटरपर्यंत आपण त्याची छाटणी करणं गरजेचं आहे. आणि उन्हापासून जर आपल्याला जास्त फुटींचे कडक उन्हापासून जर संरक्षण करायचं असेल तर साधारण जर ग्रीन हाऊससारखं जर शेड टाकून दिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं होऊ शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण गुलाबाची जर लागवड केली तर आपल्याला सर्वात चांगलं उत्पन्न गुलाबापासून मिळू शकतं. आता तुम्हाला एक थोडं मी अर्थकारण सांगतो शेतकरी बंधूंनो, म्हणजे गुलाबापासून साधारण
एका चौरस मीटरपासून आपल्याला जर बघितलं आपण तर 190 ते 230 फुलं, आपण इन अँड ॲव्हरेज बघू आपण 200 फुलं आपल्याला एका चौरस मीटरपासून भेटतात आणि एका चौरस मीटरमध्ये साधारण 4 ते 5 झाडं बसतात. मग याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या, आपल्याला किमान कमीत कमी 1 ते 1.25 लाख प्रति महिना आपल्याला गुलाबापासून उत्पन्नही मिळू शकतं. म्हणून गुलाबाचं फूल हे अत्यंत आपल्यासाठी वरदान ठरणार आहे, आपल्याला सर्वात जास्त फायदा मिळवून देणार आहे. म्हणून सर्वांनी गुलाबाची शेती करावी, गुलाबाची लागवड करावी. कुठलंही टेक्निकविषयी मार्गदर्शन हवं असेल तर आपण जवळच्या कृषी महाविद्यालयात, जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात किंवा जवळचे आपले जे काही कृषी शास्त्रज्ञ असतील, कृषी प्राध्यापक असतील, कृषी विभाग असेल, जे कोणी असतील वगैरे, आपण त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं आपण वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायचं आहे. किंवा आपण यूट्यूब देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर देखील नंबर ऑफ व्हिडिओ असतात, ते देखील आपण घ्यायचे आहेत. शेतकरी बंधूंनो, हा माझा व्हिडिओ आपणास मार्गदर्शक तर वाटला असेलच. हे आणि इतरही व्हिडिओ म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड आपल्याकडे जवळपास भरपूर काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत, ते देखील आपण बघू शकतात. म्हणून आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काही अडचणी असतील तर कॉमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.